मला गर्भाशयाशी संबंधित एक आजार होता आणि माझे बाळ गर्भाशयातच मरणार होते. माझ्या नवऱ्याने पुनर्विवाहाचा विचार करायला सुरुवात केली. एके दिवशी मी रडत असताना माझ्या नोकराने सांगितले की माझ्याकडे तुमच्या आजारावर एक इलाज आहे. जर तू माझ्या मुलाला जन्म दिलास तर तो जिवंत जन्माला येईल. त्याने मला 100% हमी दिली, म्हणून मी त्याच्यासोबत रात्र घालवली. मी हातात चहाचा कप घेऊन खुर्चीवर बसून चहा पीत होते आणि माझ्या आतून अश्रू येत होते. माझ्याकडे सर्वस्व होते. माझ्याकडे भरपूर संपत्ती होती आणि एक व्यापारी नवरा होता. मी सुंदर आणि देखणी होते. पण मला असा आजार होता की जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा 6 महिन्यांनी माझे बाळंतपण होत असे. माझ्या पतीने मला सर्व प्रकारच्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले, पण हा क्रम माझ्यासोबत सुरूच राहिला. मी माझ्या विचारांमध्ये हरवलेले असताना कोणाच्या तरी तीक्ष्ण नजरेने मला धक्का बसला. मी पुढे पाहिले तर तो नवीन नोकर होता. काचेची भांडी साफ करताना तो माझ्याकडे पाहत होता. मी त्यालाच पाहताच तो घाबरला. त्याने लगेच डोळे खाली केले आणि पुन्हा तोच बाऊल स्वच्छ करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच जुना नोकर नोकरी सोडून गेला होता, म्हणून माझ्या पतीने एक नवीन नोकर ठेवला होता. तो नोकर 26-27 वर्षांचा होता. तो घरातील छोटी छोटी कामे करायचा आणि गाडी चालवायचा. माझ्या नवऱ्याने त्याला माझ्या कामासाठी ठेवले होते. मला जिथे जायचे तिथे मी त्या तरुणासोबत जायचे. मला असे वाटले होते की जोपर्यंत मी गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते तोपर्यंत ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्याकडे पाहत होती. मी जेव्हा जेव्हा त्याला पाहायचे तेव्हा तो लगेच त्याचे रूप बदलायचा. माझ्या या आजारामुळे माझे पती माझ्यावर कंटाळले होते. फक्त माझा नवराच नाही तर संपूर्ण जग माझ्यावर कंटाळले होते. मी जेव्हा जेव्हा कोणत्याही मेळाव्यात जायचे तेव्हा स्त्रिया माझ्यापासून दूर राहायच्या. जणू मी अस्पृश्य आहे. विशेषतः गर्भवती महिला माझ्याकडे अशा प्रकारे पाहत असत जणू मी चेटकीण आहे. जरी माझं सावली त्यांच्यावर पडली तरीही. मग त्यांचे मूल मरणार होते. मला माहीत होते की सभांमधील लोक मला सहन करत होते, कारण कदाचित माझे पती खूप श्रीमंत व्यापारी होते आणि त्यांच्या संबंधांमुळे सर्वांना मला सहन करावे लागत होते. मी रात्रीच्या पार्टीलाही गेले होते, पण बऱ्याच महिला माझ्याशी नीट बोलल्या नाहीत, कारण त्या सर्वांना माहीत होते की जेव्हा जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा 6 महिन्यांनी बाळाचा गर्भपात होतो. ही एका महिलेसाठी खूप मोठी समस्या आहे. 6 महिने ती तिच्या पोटात असलेल्या बाळाला अनुभवते आणि त्याची काळजी घेते आणि नंतर काही महिन्यांनी ती त्याला या जगात आणते. मी माझे अश्रू पुसले आणि माझ्या हातातला रिकामा कप टेबलावर ठेवला. घरी मला काही काम नव्हते. प्रत्येक कामासाठी नोकर होते, म्हणून मी नेहमीच त्या विचारांचा बळी होते. रात्री रजत घरी आला तेव्हा माझा चेहरा उदास पाहून त्याच्या कपाळावर विचित्र सुरकुत्या पडल्या. तो माझ्या बाबांकडे काम करायचा. मी त्याला माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये पाहिले होते आणि नंतर माझ्या बाबांनी स्वतः त्याला माझ्याशी लग्न करण्यास सांगितले. त्यालाही काही आक्षेप नव्हता. आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती आणि या 7 वर्षांच्या काळात मी 4 वेळा गर्भवती राहिले, पण 4ही वेळा माझा गर्भपात झाला. रजतने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. तो मला परदेशातही घेऊन गेला, पण माझा आजार असा होता की तो संपेल असे वाटत नव्हते. आता रजतही मला टोमणे मारायचा आणि म्हणायचा की 7 वर्षे झाली, पण आता मला तुझा कंटाळा आला आहे. माझ्याकडे खूप मालमत्ता आहे, पण या मालमत्तेचा कोणी वारस नाही आणि भविष्यात मला कोणतीही आशा नाही. एवढ्या पैशांचे मी काय करू? जर मी मेलो तर सर्व काही दुसऱ्यांच्या हाती सोपवले जाईल. आजही मी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत बसले होते. मी त्याला काय बोलू शकते? गेल्या 2 वर्षांपासून तो मला अशा गोष्टी बोलताना ऐकत होता, पण मी पूर्णपणे गप्प होते. त्याच्या शब्दांचा अर्थ मला चांगलाच माहीत होता. त्याला जे काही हवं होतं
ते मी कोणत्याही परिस्थितीत त्याला देऊ शकत नव्हते. गेल्या 2 वर्षांपासून तो मला हळू आवाजात सांगत होता, पण आज जणू काही त्याने मला स्पष्टपणे सांगितले आहे असे वाटत होते. तो म्हणाला की त्याला पुन्हा लग्न करायचे आहे. मी रडू लागले. रजत, काय म्हणतोस? मी त्याचा हात धरला. मी म्हणाले, हे करू नको. तुला काय वाटतं, मूल नसल्याचं दुःख फक्त तुलाच आहेस, मला नाही. माझ्या मुलाला गमावल्यानंतर मी लोकांचा इतका वाईट दृष्टिकोन सहन करते. आणि त्याशिवाय तुला माझ्या घरी दुसरी बायको आणायची आहे का? रजत मला खूप आवडायचा. कदाचित हेच कारण असेल की गेल्या 8 वर्षांपासून तो मला हे सांगण्याचे टाळत होता. पण तो फक्त एक माणूस होता आणि तो काहीही करू शकत होता. मी माझ्या घरात इतर कोणत्याही महिलेला सहन करू शकत नव्हते आणि मी माझ्या नवऱ्याला कोणासोबतही शेअर करू शकत नव्हते. मला फक्त याचीच भीती वाटत होती. तो म्हणू लागला की तुम्हा महिलांमध्ये हा प्लस पॉइंट आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर रडून तुमच्या मनाचे ओझे हलके करतात. पण मला सांग, मी काय करू? मला मूल हवे आहे आणि तेही कोणत्याही किमतीत. जर मी आणखी वर्षे वाया घालवली तर ते अधिक कठीण होईल. मी रजतला म्हणाले, तुला हवं तसं वागव. आता तुला जे हवं ते कर. मी कधीच नकार दिला नाही, पण मला या दुःखात टाकू नकोस. यावेळी त्याने माझ्या दोन्ही हातातून हात काढून घेतला आणि उठून बाहेर गेला. मी रात्रभर रडत राहिले. सकाळी माझे डोळे खूप सुजले होते. मी उठण्यापूर्वीच रजत निघून गेला होता. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मोलकरणीने मला नाश्त्याबद्दल विचारले. मी म्हणाले की मला काहीही खायचे नाही, फक्त 1 कप चहा द्या. मी हॉलमधील सोफ्यावर बसली, जिथे नोकर काचेचे टेबल आणि फुलदाणी कापडाने साफ करत होता आणि माझ्या डोळ्यात पाहत होता. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुम्हाला काही समस्या आहे का? की तुम्ही नेहमीच इतकं उदास का असतात? मी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी म्हणाले, तुमच्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. मी कशी आहे, मी कशी नाही, तुम्हाला यात रस घेण्याची गरज नाही. त्याने खांदे उंचावले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा फुलदाणी साफ करायला सुरुवात केली. मोलकरणीने चहा माझ्यासमोर ठेवला आणि ती निघून गेली. मी चहाचा कप घेतला आणि पिऊ लागले. तो म्हणाला, ही तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तुमचे दुःख कोणासोबत शेअर केले तर तुमची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. या विधानाने मला धक्का बसला. मला आश्चर्य वाटले की त्याला माझी समस्या कशी कळली. त्याला येऊन फक्त 1 महिना झाला होता. मग माझ्या मनात आलं की घरात इतके नोकर आहेत, कोणीतरी याबद्दल सांगितलं असेल. माझ्या मनात दुसरा विचार आला की कदाचित तो एखाद्या बाबाला ओळखत असेल जो माझी समस्या सोडवू शकेल. मी म्हणाले, इकडे ये, माझं ऐक. मी हे म्हटल्याप्रमाणे कदाचित तो आधीपासून याची वाट पाहत असेल. त्याने लगेचच स्वच्छतेचा कापड बाजूला ठेवला आणि माझ्या शेजारी येऊन जमिनीवर बसला. मी म्हणाले, तुम्हाला कसे कळले की मला काय समस्या आहे आणि मी का दुःखी आणि काळजीत राहते? माझे ऐकल्यानंतर तो म्हणाला, ते मला कळू लागते. तुमच्याबद्दल हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटते. तुमच्या मोलकरणीने मला हे सांगितले आहे. मी म्हणाले, या समस्येवर तुमच्याकडे काय उपाय आहे? माझे बोलणे ऐकून त्याने डोळे खाली केले आणि म्हणाला, समस्येवर उपाय आहे, पण ते सोडा, तुम्ही हे काम करू शकत नाही. मी म्हणाले की असे काही काम आहे का जे मी करू शकत नाही? तुम्हीच सांगा. माझे बोलणे ऐकून तो उभा राहिला आणि म्हणाला, मॅडम, मला माहीत आहे की तुम्ही ते काम करू शकत नाही. असं म्हणत तो निघून गेला आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले की असे काय काम आहे जे मी करू शकत नाही. मी सर्वात कठीण उपचार केले होते. डॉक्टर, हकीम आणि बाबा कोणालाही मी सोडले नाही. मी शिक्षित असले तरीही मी पीर आणि फकीरांवर विश्वास ठेवत असे. त्यांनी मला जे काही सांगितले
मी त्यावर विश्वास ठेवला. मी सगळं काही केलं, पण काहीच झालं नाही. माणूस फक्त आशेवर जगतो. जेव्हा तो नवीन मार्ग पाहतो तेव्हा त्याला एक आशा असते. त्याला समजते की कदाचित आपली समस्या दूर होईल. मलाही एक आशा मिळाली. त्या सेवकाला मला जे काही उपचार सांगायचे ते मी नक्कीच करेन, असा विचार करून मी झोपून गेली. नोकर ज्या उपचारांबद्दल मला सांगू इच्छितो तो मी नक्कीच करून घेईन. आता समस्या अशी होती की रजतने स्वतः मला दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले होते. मला कोणत्याही किमतीत मूल हवे होते. मला कोणताही मार्ग निवडावा लागला तरी मी माझ्या पतीला सोडू शकत नव्हते आणि दुसऱ्या स्त्रीसोबत त्याचे राहणे मी सहन करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी खरेदीसाठी घराबाहेर पडले. तेव्हा मी या तरुण ड्रायव्हरसोबत बाहेर गेले. गाडीत बसताच थोड्याशा गप्पा मारल्यानंतर मी त्याला विचारले की तो उपचार काय आहे ते मला सांगा. मला तो उपचार कोणत्याही किमतीत करून घ्यायचा आहे. तो म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला सांगितले आहे की ते तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे. एक स्त्री सर्व काही करू शकत नाही. मी म्हणाले, तुम्ही सांगत असलेल्या उपचारांनी मला 100% मूल होऊ शकेल का? तो म्हणाला, हो, नक्कीच मूल होऊ शकते आणि मी यावर पैज लावू शकतो. ज्या आत्मविश्वासाने तो मला या गोष्टी सांगत होता त्यामुळे मी त्याच्यावर आणि त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू लागली. मी म्हणाली, असा कोणी बाबा आहे का जो या गोष्टींवर उपचार करतो? कोणी डॉक्टर आहे का किंवा कोणी हकीम आहे का? माझ्या विधानावर तो हसायला लागला आणि म्हणाला, नाही, त्या तिघांपैकी कोणीही नाही. तू त्या तिघांकडे अनेक वेळा गेली आहेस आणि रिकाम्या हाताने परतली आहेस. मला आश्चर्य वाटले की हे फक्त 3 प्रकारचे लोकच असे उपचार करतात. तो मला कशाबद्दल सांगायला लाजत होता. मी त्याला वारंवार विचारले की मला सांगा, हा कोणत्या प्रकारचा उपचार आहे, पण तो माझा प्रश्न टाळत राहिला. माझ्या या आजारावर उपचार करण्यासाठी मी त्याला जितका आग्रह केला तितकाच तो माणूस मला सांगायला तयार झाला नाही. आता मी रात्रंदिवस विचार करत होते की त्याने मला उपचाराबद्दल कसे तरी सांगावे जेणेकरून मी माझे घरही कोसळण्यापासून वाचवेन. या दिवसात मी पाहिले होते की रजत माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. कामावरून घरी आल्यावर तो लॅपटॉप घेऊन बसायचा आणि त्यानंतर तो कधी मित्रांशी मोबाईलवर बोलत असे आणि कधी गप्पा मारत असे. जर मी त्याच्याशी संभाषण सुरू केले तर तो तोंड फिरवून खोलीतून बाहेर पडेल. पण त्यानंतर मी जे पाहिले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आज मी त्या ड्रायव्हरसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. तिथे मला रजत एका सुंदर मुलीसोबत बसलेला दिसला. तो या मुलीला खरेदी करायला लावत होता. हे पाहून मला धक्काच बसला. ती रजतची सेक्रेटरी होती. तो नोकरही माझ्यासोबत होता. त्याला माझ्या चेहऱ्यावरील फिकटपणा दिसत होता. रजत आणि ती मुलगी माझ्यापासून काही पावलांवर असलेल्या दुकानात उभे होते आणि हसत बोलत होते. ती मुलगी स्वतःसाठी कपडे निवडत होती आणि रजतला विचारत होती की तिला कोणते कपडे खरेदी करायचे आहे आणि मला तिथे उभे राहून वेडे झाल्यासारखे वाटले. असं वाटत होतं की माझ्याकडून काहीतरी हिसकावून घेतलं गेलंय. अचानक माझ्या आत काहीतरी तुटलंय. पण तो माझा नवरा होता आणि मी त्याच्यावर इतकं प्रेम करत होते की मी कोणत्याही मुलीला सहन करू शकत नव्हते. मला आठवतंय, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्नाआधी ही रजतची पर्सनल सेक्रेटरी होती. पण मी येताच मी या मुलीला कामावरून काढून टाकलं. मी रजतला सांगितले होते की तू एका पुरुषाला सेक्रेटरी म्हणून ठेव. मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला सहन करू शकत नाही. त्यावेळी त्याने माझे म्हणणे मान्य केले होते, पण त्याला या मुलीसोबत पाहून मला धक्काच बसला. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मी माझी शॉपिंग बॅग तिथेच टाकली आणि वेगाने चालत रजत आणि त्या मुलीसमोर उभी राहिली. मला पाहून दोघेही थक्क झाले. मी म्हणाले, रजत, ही कोण आहे? माझा सूर खूप रागीट होता.
तो म्हणाला, तू आता घरी जा, मी घरी पोहोचल्यानंतर बोलतो. मी म्हणाले, नाही, आत्ताच सांग ती कोण आहे. तू मुलीसोबत बाजारात कसा फिरू शकतोस? तू माझा नवरा आहेस आणि तुला माझ्यासाठी वेळ नाही. जेव्हा जेव्हा मी तुला माझ्यासोबत खरेदी करायला सांगते तेव्हा तू मला नकार देतोस आणि म्हणतोस की तू व्यस्त आहे आणि तुला या मुलीसोबत फिरायला वेळ आहे. माझा राग शिगेला पोहोचला होता. येणारे जाणारे अनेक लोक माझ्याकडे आणि रजतकडे पाहत होते. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा तो माझ्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला की बाजारात तमाशा करू नको आणि घरी जा. मी म्हणाले की मी घरी का जाऊ? ही तुमच्यासोबत कोण आहे? तू तिला नोकरीवरून काढून टाकले होतेस. मग मी रागाने त्या मुलीला सांगितले की तू इथून निघून जा आणि जर तू पुन्हा रजतसोबत दिसलीस तर मी तुझा गळा दाबून मारून टाकीन. मी तुला मारून टाकीन. मला माझ्या रागाची काळजी नव्हती आणि मला हेही कळाले नाही की मी अशा ठिकाणी उभी आहे जिथे लोक माझ्याकडे पाहत आहेत. त्याच्यासोबत उभी असलेली ती मुलगी मला सहन होत नव्हती. माझे म्हणणे ऐकून ती मुलगी लगेच तिथून निघून गेली. यानंतर रजतने माझा हात धरला आणि मॉल बाहेर नेले. तो तरुण मुलगाही आमच्या मागे येऊ लागला. रजतने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला आत ढकलले आणि तो स्वतः माझ्या शेजारी बसला आणि या मुलाला गाडी चालवायला सांगू लागला. तो शांतपणे गाडी चालवू लागला. मी रडू लागले. मी म्हणाले की रजत, मी तुला कोणत्याही किमतीत पुन्हा लग्न करू देणार नाही. तो माझ्याकडे विषारी नजरेने पाहत होता आणि रागाने म्हणाला की तू शॉपिंग मॉलमध्ये माझ्यासाठी आधीच एक मोठा ड्रामा रचला आहे. गाडीत शांतपणे बस, नाहीतर मी तुझ्यावर हात उचलू शकतो. गाडी अचानक थांबल्यामुळे रजत त्या मुलाला विचारू लागला, तू वेडा झाला आहेस का? तू गाडी का थांबवलीस? तो मागे वळून म्हणाला, साहेब, एखाद्या बाईशी असं बोलू नये. मॅडम नाराज आहेत, तुम्ही त्यांना शांतपणे समजावून सांगा. त्याने रजतला असे का म्हटले हे मला समजत नव्हते. हे माझ्या आणि रजतमधील प्रकरण होते. हे सर्व सांगणारा तो कोण आहे? रजत याआधीही माझ्यावर रागावला होता आणि नोकराला सांगू लागला, तुझा दर्जा विसरू नको. तू मला माझ्या पत्नीशी कसे बोलावे हे शिकवत आहेस. स्वतःच्या कामात लक्ष घाल. तो मुलगा देखील खूप रागावला होता. त्यावेळी त्याने खूप वेगाने गाडी चालवली. आम्ही बंगल्यात प्रवेश करताच रजत मला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, तुला काय हवे आहे? जर तू असे नाटक करत राहिलीस तर मी खरोखर लग्न करेन आणि इथे ती मुलगी आणीन. मी म्हणाले की विसरू नकोस की ज्या प्रॉपर्टीवर तू इतका अभिमान बाळगतोस ती सगळी माझी आहे. हा व्यवसाय माझा आहे. हा बंगलाही माझा आहे. आजपर्यंत मी हे त्याला सांगितले नव्हते, पण आता मी ते व्यक्त करत होते. मी म्हणाले की तू कदाचित विसरला असशील की तू माझ्या बाबांकडे काम करायचा. मी म्हणाले की तू कदाचित विसरला असशील की तू माझ्या बाबांकडे काम करायचा. माझ्या तोंडून हे ऐकून तो म्हणू लागला की तुला तुझ्या पैशांवर, या घराचा खूप अभिमान आहे. मग तो माझ्याकडे आला आणि ओरडला आणि म्हणाला, तू मला काय दिलेस? तू मला मुलंही देऊ शकत नाही. जर तुला तुझ्या पैशांचा इतका अभिमान असेल तर ठीक आहे, मी तुला घटस्फोट देतो. हे ऐकून मला असे वाटले की माझ्यावर आकाश कोसळले आहे. मी रजतकडून काहीही अपेक्षा करू शकली असते, पण घटस्फोट कधीच अपेक्षित नव्हता. एका मिनिटात त्याने मला घटस्फोट दिला आणि तुझे घर आणि तुझा व्यवसायही सांभाळ. मला बघू दे तू सगळं कसं सांभाळतेस. मला पैशाची कमतरता नाही. मी खूप पैसे कमवले आहेत. असे म्हणत तो घर सोडून गेला आणि मी दगडाच्या पुतळ्यासारखी उभी होते. मला धक्का सहन झाला नाही. मी खाली पडले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या पलंगावर झोपले होते आणि डॉक्टर मला तपासत होते. घरातील नोकर आणि मोलकरीणही माझ्या खोलीत उपस्थित होते.
जेव्हा डॉक्टरांनी मला शुद्धीवर पाहिले तेव्हा त्यांनी विचारले की तुला काय झाले आहे. मी त्यांना काय सांगू शकते, मी काय गमावले आहे. मी उत्तर दिले नाही. डॉक्टरांनी काही औषध लिहून दिले आणि म्हणाले, हे औषध घ्या आणि तुम्ही बरे व्हाल. डॉक्टर घराबाहेर पडले होते. या मुलाने घरातील मोलकरणीला माझ्यासाठी फ्रेश ज्यूस आणायला सांगितले. मोलकरीणही खोलीतून निघून गेली. तो मुलगा माझ्याकडे चालत आला आणि म्हणाला, मला माहीत आहे की तुला खूप मोठा धक्का बसला आहे. हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याला कसे कळले? कारण रजतने मला सांगितलेल्या गोष्टी खोलीत बोलल्या गेल्या होत्या. मी म्हणाले की तुम्हाला हे सर्व कसे कळले? माझा स्वर पूर्णपणे तुटला होता. मी म्हणाले की मला तुमची काळजी होती. तो म्हणाला की मला तुमची काळजी होती म्हणूनच मी रागवलो आणि तुमच्याजवळ खोलीजवळ येऊन उभा राहिलो. कारण साहेब देखील रागावले होते आणि तुम्ही देखील रागावला होतात. मला भीती होती की साहेब तुमच्यावर हात उचलतील, म्हणूनच मी तुमच्यातील संभाषण ऐकले होते. मी रडू लागले. मी म्हणाले की जर मला मूल झाले तर रजतने मला कधीही सोडले नसते. तो म्हणू लागला की जर तू उपचार केले तर तुला मूल होऊ शकते. मी म्हणाले की मी आता काय करू? मी उपचार कसे करेन? आणि रजतने मला कोणासाठी घटस्फोट दिला आहे? त्यावर तो म्हणू लागला की तू माझ्याशी लग्न कर, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि एक मूल देखील मिळेल. हे ऐकल्यानंतर मी विचार करत होते की आधी जेव्हा मी त्याला उपचारासाठी विचारले तेव्हा तो नकार देत राहिला. रजतने मला घटस्फोट देताच तो म्हणू लागला की जर मी त्याच्याशी लग्न केले तर मलाही मूल होईल. त्याचे हे ऐकून माझे डोके फिरू लागले. मी त्याला लगेच खोलीबाहेर पाठवले, पण मी संपूर्ण वेळ असा विचार करत घालवला की त्याच्या बोलण्याशी सहमत होण्यात काहीही हरकत नाही. रजतने आधीच रागाच्या भरात मला घटस्फोट दिला आहे. थोड्याच दिवसात आमचा घटस्फोट झाला. आता मी एकटी होते. जर मी या मुलाशी लग्न केले आणि मला खरोखर मूल झाले तर मी त्याला घटस्फोट देईन आणि रजतशी पुन्हा लग्न करेन. तो मला स्वीकारेल, कारण त्याला फक्त माझ्याकडून मूल हवे होते आणि मला ते मिळेल. मी या नोकराला सांगितले की मला त्याच्याशी लग्न करण्यास काहीही हरकत नाही. हे ऐकून तो आनंदी झाला. संध्याकाळीच माझे लग्न अजय नावाच्या नोकराशी झाले आणि आज मला पहिल्यांदाच त्याचे नाव कळले. मी फारशी तयार नव्हते, कारण ही माझी इच्छा नव्हती. ते जबरदस्तीने केलेले लग्न होते. रात्री तो माझ्या खोलीत आला तेव्हा माझे हृदय प्रेमाने नाही तर भीतीने जोरजोरात धडधडू लागले. कदाचित एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला समाविष्ट करणे खूप कठीण असेल. मीही अशाच समस्येतून जात होते. फक्त त्याने माझ्याकडून त्याचे हक्क काढून घेतले होते. जेव्हा मी फक्त 1 महिन्यानंतर गर्भवती राहिली तेव्हा मला आश्चर्य वाटले, पण नंतर मला भीती वाटली की 6 महिन्यानंतर माझे बाळ पुन्हा गर्भपात होऊ शकते. पण यावेळी असे झाले नाही. मी एका मुलाला जन्म दिला आणि मी खूप आनंदी होते. पण पुन्हा तेच प्रश्न माझ्या मनात येऊ लागले की त्याने माझे असे काय केले की मी एका जिवंत मुलाला जन्म दिला आहे. जेव्हा मी अजयला हे सांगितले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, तुला एक मूल हवे होते आणि तुला ते मिळाले आहे. तू का अस्वस्थ होत आहेस? मग मी म्हणाले, असं कर, मला घटस्फोट दे. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. हे ऐकून त्याने माझ्याकडे मोठ्या रागाने पाहिले. मी म्हणाली की मला रजत आवडतो. मी फक्त मुलांसाठी तुझ्याशी लग्न केले. तुझ्याशी लग्न करून मला खरोखर मुले होऊ शकतात का हे मला पाहायचे होते. मी आई होऊ शकते की नाही, आणि आता मी आई झाली आहे. मला तुझ्यासोबत राहायचे नाही. तो म्हणाला की ज्या फसवणूक करणाऱ्यासोबत तू राहत होतीस त्याला स्वतःला तुझ्याकडून मुले नको होती. दर 6 महिन्यांनी तो तुम्हाला असे औषध द्यायचा की तुमचे मूल मरून जायचे. हे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मी म्हणाले की तू खोटे बोलत आहेस.
तो म्हणाला की मी खरं सांगत आहे, तुझ्या नवऱ्याने फक्त पैशाच्या लोभापोटी तुझ्याशी लग्न केले. त्याच्याकडे मर्यादित आर्थिक परिस्थिती होती आणि तो एक यशस्वी उद्योजक बनू इच्छित होता. पण तो तुमच्यावर प्रेम करत नव्हता. त्याला ती मुलगी खूप आवडायची जिला तू त्याच्यासोबत मॉलमध्ये पाहिले होतेस. तुमच्या पतीने फक्त तुमचे पैसे वापरले आहेत आणि या पैशातून त्याने चांगली रक्कम गोळा केली आहे. त्याला तुमच्याकडून मुले नको होती आणि मला तुमच्या आधाराची गरज होती. असे म्हणत त्याने मला तो फोन दिला ज्यामध्ये रजत त्या मुलीशी फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ होता. योजना यशस्वी झाली आणि आता त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे की त्याला माझी गरज नाही आणि माझ्या कोणत्याही उपकारांचीही गरज नाही. अजय म्हणू लागला की मी इथे काम करायला सुरुवात केली तेव्हा मी या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणूनच मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. ही सहानुभूती प्रेमात कधी बदलली? तू अगदी बरोबर आहेस, हे मला माहीत नव्हते. तुझा नवरा तुझ्याशी एकनिष्ठ नव्हता. तुम्हाला आता या माणसासोबत राहायचे आहे का? अजय असं बोलून खोलीबाहेर गेला आणि मीही त्याच्यावर प्रेम करू लागले. आता मी त्याच्यासोबत राहू लागले आणि आमचा संसार सुखाने चालत आहे. ज्याच्यासोबत तुम्हाला जबरदस्ती करावी लागते, जो तुमच्यासोबत राहू इच्छित नाही, अशा व्यक्तीसोबत राहून काय फायदा? तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.